आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. तर तुमच्यासोबत असं कधी झालंय का? सकाळी लवकर उठायचं खूप जीवावर येते. तर माझ्यासोबत आज असंच झालं होतं. 6 वाजता उठले होते मी, तरी डोळे उघडत नव्हते. मस्त आवरले, अंघोळ करून घेतले आणि इकडं इकडं मम्मी पुरण शिजवतही होती. तोपर्यंत मी लगेच रांगोळी काढून घेतली. 6:15ला मी रांगोळी काढायला बसले. मस्त फ्रेश माझी रांगोळी अशी झाली होती आणि मस्त मुंग्या येत होत्या. असं मानलं जातं की रांगोळी काढतोय मुंग्या आलं ना की चांगलं असतं. सो माझ्यासोबत आज तसंच झालं होतं. मस्त मी हळदी कुंकू अशी लावून घेतली. दरवाजेही मस्त सजवले होते. इकडे चहा घेत होते मी. पूजा आवरली होती आणि नंतर भाजीचं सगळं सामान हे करत होते. आज मी मटर आणि पनीरची भाजी बनवत होते. त्यामध्ये सगळं मिक्स भाज्या टाकून. इकडे पप्पा सगळी सत्यनारायणच्या पूजेची तयारी करत होते. मस्त मी अशी फोडणी दिली खमंग, जे की भाजी खूप छान झाली होती. आलू मटर आणि पनीरची केली होती मी. इकडे बघू शकता माझी भाजी ही पूर्ण झाली होती रेडी आणि मस्त कलर आला होता. त्यानंतर मी नैवेद्य तयार केलं आणि आमची पूजा अशी झाली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.